31 ऑगस्टला 2025 ला रॅमन मॅक्सेस पुरस्कार जाहीर झाला. कोणता? रॅमन मॅक्सेस पुरस्कार, जो की आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. कोणता? नोबेल पुरस्कार, आशिया खंडातील नोबेल पुरस्कार. जगातला नोबेल पुरस्कार माहिती आहे तुम्हाला, बरोबर की नाही? जगामध्ये नोबेल पुरस्कार होतो जो जगातील सर्वोच्च पुरस्कार मानतो. पण विचारलं की आशिया खंडातील नोबेल पुरस्कार कोणता, तर कोणता? रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2025, जो काय 31 ऑगस्टला जाहीर झालेला आहे. ठीक आहे. त्याची खासियत अशी आहे की ज्या ज्या वर्षी भारतातील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो त्या त्या वर्षी यावर एक प्रश्न तुमच्या परीक्षेला असतो. मग तो सेंट्रलचा असो, पोलीस असो, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, कोणते पेपर पहा, ज्या ज्या वर्षी जाहीर झाला त्याच्या येणाऱ्या पुढच्या वर्षी जे पेपर सेट होतात त्याला हा प्रश्न विचारला जातो की रॅमन मॅक्सेस पुरस्कार वर एक प्रश्न असतो. मग यावर्षी काय झालं? यावर्षी दोन व्यक्तींना मिळाला तो पुरस्कार. किती? 2 व्यक्ती आणि एक संस्था. काय रे? 2 व्यक्ती आणि एक संस्था. 2 व्यक्ती ते आपण बघूच त्याच्यावर, पण एक संस्था आहे जी की भारतातली आहे. कोण संस्था आहे ती? भारतातली संस्था आहे. आणि जी संस्था पहिली संस्था आहे ती आतापर्यंतची इतिहासातली पहिली संस्था आहे भारतातली की जिला रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यावर आपला व्हिडिओ येईनच, पण तो मिळालेला पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2025. ते एक संस्था आहे, तिचं नाव आहे एज्युकेटेड गर्ल नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ती भारतातली पहिली संस्था आहे आतापर्यंत इतिहासातली. 1957 पासून हा पुरस्कार, किती? 57 पासून जर मोजलं तर किती वर्ष झाले त्याला आतापर्यंत? 70 समजून घ्या, 70 झालेले असतील ना, 60-70 वर्ष किंवा 69 समजून घ्या. किती? ते 30 आणि हे 20 म्हणजे किती झाले? 50 आणि हे 5 किती? 68 वर्ष झाले. मग 68 वर्षामध्ये प्रथम भारतातील एक संस्था आहे जिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेत 100% यावर काय असणार आहे? प्रश्न असणार, सेंट्रलचे असो कोणते असो. त्यामुळे तू वाचून घ्यायचं की एज्युकेटेड गर्ल नावाची संस्था आहे जिनं आजपर्यंत 2 कोटी मुलींना शिक्षण दिलेलं. किती? 2 कोटी. किती? 2 कोटी. म्हणजे घरोघरी जायचं, मुलींना शिक्षणाचं महत्व सांगायचं, त्यांना घरून उचलायचं आणि शाळेपर्यंत न्यायचं. आजपर्यंत 2 ते 3 कोटी पर्यंत यांनी मुलींना शिक्षण दिलेलं आहे. आणि ही संस्था स्थापन करणारी एक मुस्लिम महिला आहे. एक आश्चर्याची गोष्ट, संस्था स्थापन कोणी केलेली आहे? मुस्लिम महिला आहे. या संस्थेची स्थापना झालेली आहे 2007 मध्ये. कधी रे? 2007 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि ही संस्था जवळजवळ 3 राज्यात काम करते. किती राज्यामध्ये? 3 राज्यामध्ये, एमपी, यूपी आणि बिहार. कोणकोणते? एमपी, यूपी आणि बिहार अशा 3 राज्यात ती काम करते. 2007 पासून त्या महिलेच्या हाताखाली 2300 महिला काम करतात. किती? 2300 महिला काम करतात. आजपर्यंत 2007 पासून ते 2025 जर मोजलं तर 18 वर्ष झाले समजूया. 18 वर्षामध्ये 2 कोटी मुलींना त्यांनी काय रे शिक्षणाकडे नेलेलं आहे. ठीक आहे. त्यावर मी एक व्हिडिओ बनवणार स्पेशल मध्ये. मग सगळे येतील मागचे पुरस्कार विनोबा भावे पासून आजपर्यंत भेटलेले. ठीक आहे. चलो रुक जाएंगे. फक्त हा एकदा करंट मध्ये वाचून घ्या, तुमच्या परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. चला थांबूया आपण.